नमस्कार, मी दीपक पळसुले. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या उत्साहाचं वातावरण आहे. त्याला कारण आहे 5 जुलैला झालेला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि आता ठाकरे बंधू राजकीय मुद्द्यावरही एकत्र येणार याची खुणगाठ किमान ठाकरेंच्या सेनेनं तरी बांधली. राज ठाकरेंकडून अजून कोणताही प्रतिसाद मिळाला नसला तरी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी आत्तापासूनच राजकीय आडाखे बांधायला सुरुवात केली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मवियाचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाहूया. इंडिया आघाडी, इंडिया ब्लॉक लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला. आम्ही एकत्र निवडणुका लढलो. माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी. सगळेच पक्ष स्वबळाची तयारी करतात. मतांतर असू शकतात. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. 5 जुलैला झालेला हा मेळावा राज्यातील अनेक राजकीय समीकरणं बदलणारा ठरण्याची शक्यता आहे. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं स्पष्ट करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या राजकीय युतीचे स्पष्ट संकेत दिले. जवळपास 20 वर्षांनी पुन्हा एकत्र येऊ पाहणाऱ्या या ठाकरे बंधूंमुळे महाविकास आघाडीचं भवितव्य टांगणीला लागलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी एका वाक्यात महाविकास आघाडीचं भविष्य सांगितलंय. हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का वजूद क्या है. हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी, महाविकास आघाड़ी विधानसभा के लिए बनी थी. ये दोनों की कोई ज़रूरत लोकल बॉडी इलेक्शन में नहीं है. ये दोनों आघाड़ी. अब लोकल बॉडीज में लोकल इशू होते हैं, शहर के इशू होते हैं, बहुत स्थानिक मुद्दे होते हैं. मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील. वेळ आहे अजून. त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही. राऊत यांच्या वक्तव्यावरून महापालिकेच्या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला महाविकास आघाडीचं बंधन नको असल्याचं दिसतंय. त्याऐवजी त्यांना राज ठाकरेंची साथ मोलाची वाटते. आज कसं त्याचं वक्तव्य करता येईल? कुठल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं, कोणत्या जिल्ह्यात नाही होऊ शकतं. ठाकरेंकडनं क्लिअर मेसेज पाहायला मिळतो. त्यांनी काय केलं त्यांच्या मेसेजवर मी काय प्रतिक्रिया द्यावी. पण प्रत्येक ठिकाणी निवडणुका ह्या प्रत्येक तालुक्यात वेगळ्या, प्रत्येक जिल्ह्यात या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढले जातील. त्यामुळे या सगळ्याची चर्चा आज मी करणं काही बरोबर नाही. तुम्ही सोबळाची तयारी करताय. सगळेच पक्ष स्वबळाची तयारी करतात. त्याच्यामुळे तो विषय नाहीये. त्यावेळेस त्या तालुक्यात का होईल, त्या जिल्ह्यात का होईल, ते आज आपल्याला त्याचं वक्तव्य करता येत नाही. मतांतर असू शकतात. काही विषयांवरती माझे त्यांचे मतभेद होतील, असतील, होते. पण जेव्हा दोन घरं एकत्र येत आहेत, दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकत्र येत आहेत, माझे त्यांचे संबंध काही घरचे नाही आहेत. मी त्यांच्याकडे कधी पोहे खायला गेलेलो नाहीये. मी एवढा मोठा माणूसही नाही की त्यांच्याशी जाऊन राजकीय चर्चा करेन. पण जर दोघं भाऊ एकत्र असतील तर माझ्यासारख्या माणुसकी धर्म पाळणाऱ्या माणसाला नक्कीच, कुटुंबवत्सल माणसाला नक्कीच आनंद होईल. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मात्र आघाडी टिकायला हवी, नाहीतर तोंडावर आपटण्याची वेळ येईल असा इशारा दिला. ये लोग जो कर रहे हैं ना, ये खुद भुगतेंगे इसको. अगरचे अलायंस कायदे से नहीं होगा, और जो पिछले असेंबली इलेक्शन में यही किया इन लोगों ने, एक एक सीट के लिए लड़ते रहे और सब सीटें हार गए, बड़े बड़े नेता हार गए. अब इनको अपनी मुंह की खानी पड़ेगी अगर इस तरह की बात कर रहे हैं तो. इंडिया अलायंस मजबूती के साथ उत्तर प्रदेश में लड़ा और उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी की 37 सीट आई, कांग्रेस की 6 सीट आई, जो कभी नहीं आ सकती थी. अगर ये अलायंस मजबूत रहेगा तो अच्छा होगा. ये मैं अपने फायदे के लिए नहीं, मैं सेक्युलरिज्म के फायदे के लिए कहना चाहता हूं कि अलायंस मजबूती से बनाना चाहिए और सीटों में झगड़ा नहीं करना. राज ठाकरेंची साथ मिळाल्यावर उद्धव ठाकरे इतरांनाही दूर करू शकतात असा राऊत यांच्या वक्तव्याचा अर्थ शिंदेंच्या नेत्यांनी काढलाय.
लोकसभेपुरतं होतं असेल, विधानसभेपुरतं होतं असेल, कदाचित ही युती झाल्यानंतर स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दल देखील ते हीच भूमिका घेऊ शकतात. मराठी माणसाचा जो मेळावा झाला त्याला युतीचं वलय कोणी लावू नये. अजून बरंच पुलाखालून पाणी जायचं शिल्लक आहे. 5 जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सुप्रिया सुळेंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही हजेरी लावली. पण काँग्रेसनं मात्र या मेळाव्यापासून दूर राहणंच पसंत केलंय. मवियात राज ठाकरे आल्यास काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. हिंदीचा कडवा विरोध, कट्टर हिंदुत्वाचा नारा, त्यासोबतच उत्तर भारतीयांच्या विरोधात आतापर्यंतची राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रतिमेला धक्का देणारी ठरू शकते. त्यासोबतच ठाणे आणि मुंबईतला बिगर मराठी म्हणजेच उत्तर भारतीय मतदारही काँग्रेसपासून दुरावण्याची भीती ही काँग्रेसला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मुद्द्यावर काँग्रेस ताकही फुंकून पित असल्याचं दिसतंय. विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या समोर एकत्र राहण्याची घोषणा केली. पण राज ठाकरे मात्र भाषणात केवळ हिंदी आणि मराठीच्या मुद्द्यालाच चिकटून राहिले. त्यानंतरही राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर चकार शब्द बोलायला तयार नाहीये. उलट युतीसह कोणत्याच मुद्द्यावर आपल्या परवानगीशिवाय मनसेच्या नेत्यांनी बोलायचं नाही असं फरमान काढलंय. त्यामुळे मनसेसाठी महाविकास आघाडीला टाटा बाय बाय करण्याची तयारी दाखवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला राज ठाकरे दिलसे प्रतिसाद देणार का हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. आता केवळ राज ठाकरेंनी मौन सोडल्यानंतरच ठाकरे बंधूंच्या युतीचंच नाही तर महाविकास आघाडीचंही भवितव्य स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.